सुरू कर. नक्कीच त्यांची जर धर्मपत्नी त्यांच्या सोबत बसेल तर उत्तमच. पण सावली आहे कुठे? तिला बोलवलं नाही का? ऐका ना गुरुजी, एकट्याने ही पूजा होऊ शकते ना? नुसार ज्यावेळेस विवाह होतो पती आणि पत्नी एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार असतात आणि दोन आयुष्य एकत्र येऊन एकच आयुष्य जगायला आपल्या धर्माने आणि या समाजाने मान्यता दिलेली आहे. दोन्ही आयुष्य जोडली गेलेली आहेत. त्यामुळे पतीच्या पूजेमध्ये पत्नीचा सहभाग असायलाच हवा आणि त्या पत्नीला मानाचं स्थान द्यावंच लागतं. आणि हे मानाचं स्थान सावली डिझर्व करते. आई, सावली या घरात आल्यापासून आपण फक्त आणि फक्त तिचा अपमानच केला. त्याचा मोबदला आपण नाही देऊ शकत, पण हा अधिकार तिला देऊ शकतो. दुःखात साथ दिली आहे मला. माझा छोटासा सुखाचा वाटा जर तिच्या पदरी पडला तर काय हरकत आहे? आई, तुला माहिती आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. सगळं जे काय मी बोललोय ते विचारपूर्वकच बोललोय. तरी जर तुला वाटत असेल तर आपण ही पूजा नको करूयात. कारण तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा यांचा कायमच मी आदर केलाय. आणि एका आईसाठी तिचं मूल तिचं सर्वस्व असतं. तेव्हा तू म्हणशील ती पूर्व दिशा. पण एक लक्षात ठेव, तू सुद्धा मला एक वचन दिलंयस आणि तुझ्या आईसाठी त्याचं पालन तू करावंस आणि माझा आदर ठेवावास असं मला वाटतंय. मला पूर्णपणे जाणीव आहे. अमृता, अगं सावली कुठे? जा तिला घेऊन या. हो बाबा. या सारंग सरांच्या शेजारी बसा. कुठे जायचं मी? या मुलीने आणि जगन्नाथने मिळून मला किडनॅप केलं होतं. त्याच्या तावडीतून सुटले ना तेव्हा मी ठरवलं की सरळ सारंगला येऊन भेटायचं आणि मी इथे येऊन पोहोचले. पण तू फसवणूक केलीस. सारंगची, आमची, या घरातल्या सगळ्यांची. आणि या घरात फसवणूक करणाऱ्याला जागा नाही. मग ही मुलगी इथे काय करते? हिने सुद्धा फसवणूकच केलीये. हिने आणि जगन्नाथने मिळून तो सगळा प्लॅन केला होता. अहो, जी वागणूक एखादा माणूस आपल्या शत्रूला सुद्धा देणार नाही अशी वागणूक या दोघांनी मला दिली. माझा वारंवार छळ करत होते हे लोक. तू सारंगच्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर तुला जीवे मारू आम्ही अशी धमकी दिली या लोकांनी मला. त्याने सारंगवरचं माझं प्रेम जरा सुद्धा कमी नाही झालं. कारण माझं प्रेम खरं होतं. आई, बघतेस ना काय ड्रामा करते ही पोरगी? जगन्नाथनेच पाठवलं होतं ना तुला सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त करायला. हो, बरोबर आहे तुमचं. मी नाकारतच नाहीये. खरं तर जगन्नाथला मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं. मी लग्नातून पळून जायचं असा आमचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. आणि तो कॉन्ट्रॅक्ट करत असताना ही मुलगी सुद्धा तिथे होती. होतीस की नाही तू? मी खरं सांगू, मला कोणालाच हर्ट करायचं नव्हतं. आणि ह्या मुलीच्या नजरेत मला पैशांची हाव दिसली होती. काय
चोर तर चोर शिरजोर वरतून मला बोलते बघा हिच्याकडे बघा. काय बोलताय? मी नाही बोलणार, तुम्हीच चोरी केली आहे. कपडे आणि अवतार बघा ना तिचा, चोरच असेल. सारंगचं जे कफलिंग हरवलं होतं ना ते या साबणेने चोरलंय. हे बघ. खरं तर मला पैशांची गरज होती म्हणून मी ते सगळं केलं. जगन्नाथ जेवढं सांगेल तेवढं काम करायचं, पैसे घ्यायचे आणि निघून जायचं असं ठरवलं होतं मी. पण मग मी सारंगला भेटले आणि मला रिअलाइज झालं की हाच तो माणूस आहे, माझं आयुष्य बदलेल, ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. मग माझी अडचण, पैसा, माझी गरज मला काहीही दिसत नव्हतं. मग मी ठरवलं की मी त्याच्याशी लग्न करीन आणि मला त्याच्यासोबत संसार करायचा होता. ह्या घरची सून होऊन मला माझ्या आणि सारंगच्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायचा होता या घरात. मी जगन्नाथच्या मदतीने मला सारंगच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलं आणि आता हे घर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने सारंगला जिंकण्याचा प्रयत्न करतेस. सारंग, तू खूप चांगला आहेस रे, तुला हे सगळे खेळ नाही करणार. झालं सगळ्यांचं समाधान या मुलीची बाजू घेऊन. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते ही मुलगी फ्रॉड आहे. ही त्या जगन्नाथच्या बोलण्यावरून आपल्या घरात आली आहे. ही जगन्नाथ सोबत सामील आहे, मला माहिती होतं. माझी नजर कधीच धोका खाऊ शकत नाही. या मुलीने हिची सावली आपल्या घरावर टाकून आपल्या घरातले सगळे रंग उद्ध्वस्त केले.